उपकारलंय हाय हो तुमच्या टाळ्यांची साथ शेवट पण राहावं एवढीच इच्छा माया बापा होण्या भीमाचे उपकारलंय हाय हो तुम्ही खातात त्या भाकरीवर दुखाते त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे माय बापा भीमाचे उपकारलंय हाय रे माय बापा भीमाचे उपकारलंय हाय रे तुम्ही खातात त्या भाकरीवर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे समोर सगळ्यांचे हात वर मी मागापासून सांगितलं की जितक्या टाळ्या होते मी असा थांबेल त्यावेळी तुम्ही ओळखायचं की मला तुमच्या टाळ्यांची गरज आहे जरा सगळ्यांचे हात वर येतात कारण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे आम्हाला जे मिळालं हे फक्त बाबासाहेबांची देण आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर मी म्हणेन तुम्ही खातात त्या भाकरीवर त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं तुम्ही खातात त्या भाकरीवर तुम्ही जेवण आलाय आता आम्ही उपीट खाले जरा जोरात होते तुम्ही खातात त्या भाकरीवर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे तुम्ही खाताच्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे काल मुजरेच केले माझ्या मेलेल्या बापाने लोक मुजरे मला करती आज मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने त्या भीमाच्या प्रतापाने
मुजरेच केले रे, काल मुजरेच केले रे, माझ्या मेल्या बापाने. लोक मुजरे मला करती, आज मुजरे मला करती. त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने. तोच ज्योतिराव बोलतो, तोच ज्योतिराव बोलतो ज्या ज्योतिरावाच्या सावित्रीनं तुम्हाला शिकवलं ना मावळेलो. तोच ज्योतिराव बोलतो. 1848 ला शाळा सुरुवात केली. तोच ज्योतिराव बोलतो. आता ज्योतिरावाच्या सावित्रीच्या लेखी म्हणतात म्हणे माझ्या सावित्रीनं दगड गोटे माती अंगावर जेवली आणि म्हणे शाळा शिकवले. माझ्या सावित्रीचं नाव घ्यायचं नाही केलं का? माझ्या सावित्रीच्या अंगावर जे दगड पडले होते ना, तेच दगड माझ्या सावित्रीला जपून ठेवले होते. का तर या सावित्रीच्या लेखी शिकतील, डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील आणि याच दगडाने व्यवस्थेचं डोकं फोडते. पण या सावित्रीच्या लेखी शिकल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या आणि त्याच दगडाला शेंदूर लावून वळीला पाया पडत बसले. काय करावं मी? मुजरेच केले माझ्या बापाने, मुजरेच केले माझ्या बापाने, मुजरेच केले माझ्या बापाने. गेली सारीच लाचारी, आज दिल्लीच्या दरबारी. गेली सारीच लाचारी, आज दिल्लीच्या दरबारी, आज दिल्लीच्या दरबारी. मला नेऊन बसविले, मला नेऊन बसविले, 7 कोटीच्या बापा. अशी मधुर ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी. अशी मधुर मंजूर वाणी, ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी. वागे घराकडे माने, वागे घराकडे माने, तुमको निडर 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 माने. माझ्या भीमाच्या नावात तुमको निडर माने. बाबांच्या लेकरांची रमा आणि साहेबांची राम, जे रमाईनं बाबासाहेबांच्या सोबत अस्पृश्य आणि बहुजनांच्या सुखासाठी संसार पोरका केला, तीच मी रमाई. जगातल्या सर्वात विद्वान महापुरुषाची पत्नी, जिनं संसार चालवण्यासाठी व साहेबांना पाठबळ देण्यासाठी चोरून शेणी थापली. मुलाच्या कफनासाठी कापड नाही म्हणून लुगड्याचा पदर फाडून देणारी तीच मी रमाई. बाबासाहेब लंडनहून परत येत आहे. स्वागतासाठी शेकडोंची गर्दी. मात्र या बाबांच्या रामुकडे साहेबांच्या स्वागताला जाण्यासाठी अंगावर चांगली साडी नाही. छत्रपती शाहू राजांनी दिलेला फेटा नेसून ही रामू साहेबांच्या स्वागतासाठी जाते. साहेब जहाजावरून खाली उतरतात. समोर शेकडोंची गर्दी. बाबासाहेबांचे 2 किलकिले डोळे
त्या भर गर्दीत आपल्या रामूला शोधतात आणि दूरवर उभ्या असलेल्या आपल्या रामूला पाहून साहेबांचे डोळे पाणावतात. हा अपार त्याग सोसून संसार पोरका करून साहेब तुम्हाला म्हणतात अस्पृश्यांचे बहुजनांचे प्रश्न फार बिकट आहेत. अस्पृश्यांची समस्या बहुजनांची समस्या प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय जरी कोसळला नाही तरी माझे रक्तगंगाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाहीत व त्यासाठी प्रसंगी आपला जीवही देतील. कुठे आहेत ती बाबासाहेबांची लेकरं? ही रमाई, ही तुमची रमाई त्याच आसुसलेल्या डोळ्यांनी तुमच्याकडे बाबासाहेबांची क्रांती मागते आहे. चंद्राला लाजवी तारका, चंद्राला लाजवी तारका, नाही चेहरा जगी मरमा सारखा. चंद्राला लाजवी